ठेवली ग अरे बघतो वाट तुझी बघतो वाट आणि मी टाकून ठेवली ग बघतो वाट तरी झाली पहाट. अगं आठची काय गोष्ट करते मी सारी रात्र तुझ्यासाठी ताट करून ठेवीन. आता टाईम आहे का ताट करायला काही बरोबर आहे. अरे बघतो वाट जरी झाली पहाट मी टाकून ठेवली ग अशी टाकून ठेवली ग आणि त्या खाटीवर केलंय ताट. बाईसाहेब कळालं खाटीवर ताट करून ठेवलंय हे नॉर्मल आहे. सुरुवात करतोय हळूहळू. माझ्या गाण्याची पद्धतच अशी आहे म्हणून अरे बाहेर खाऊन येते रोग मी ताट केलेलं फुकट. अरे बाहेर खाऊन येते रोग हे दादा ही बाहेर खाऊन येते रोग मी करून ठेवता ताट. अहो मी करून ठेवता ताट मी करून ठेवता ताट भरले भरले ऐका आणखी बाईनं गायलं बोले रात भर तुझे यहाँ से हिलने नहीं दूंगी. रात भर तुझे यहाँ से हिलने नहीं दूंगी म्हणून म्हणायचं रात भर तुझे यहाँ से हिलने नहीं दूंगी म्हणून रात भर तुझे यहाँ से हिलने नहीं दूंगी म्हणून म्हणायचं. औरत ही क्या उदासी म्हणतात वो औरत ही क्या जो कभी इससे कभी उससे फिसल जाती है. अरे मन चले लड़कों को देखकर एक पल में मचल जाती है. शायद तुझे मालूम नहीं मेरा नाम है राजू बागुल कव्वाल. मेरा नाम सुनते ही अच्छी अच्छी गायिकाओं की पेशाब निकल जाती है पेशाब निकल जाती है. आता उरलं काय तोंड कसं झालं तुमचं बघा नुसतं नावाला. आता सुरुवात आहे बघा तुमची तर आणखी गायलं म्हणे याला बिलाची जागा कळना अहो याला बिलाची जागा कळना बिल भरतोय भरतीकड. याला बिलाची जागा कळना बिल भरतोय भरतीकड. करू नको तू करू नको झगड. माझा विजय निकम शागिर्द त्याची कटिंग बघा. तू करू नको झगड नाही भरीत मी भलतीकड. तू करू नको झगड नाही भरीत मी भलतीकड. अरे नेमकं भरायच्या वेळेला अरे नेमकं भरायच्या वेळेला अरे येतं तुझं लुगडं. बाई चक्रने बाई नाही तर कळणार नाही तिला. बिल भरायच्या वेळेतच ही बाई मध्येच घुसते मला लुगडं नाही. तिला लुगडं आणावं लागतं आणि ते बिल भरणं तसंच राहतंय. आणि हिला खोटं सांगावं लागतं भरून आलो मी भरून आलो. तिला खोटं सांगावं लागतं हिच्या लुगड्यासाठी. तू करू नको झगड नाही भरीत मी भलतीकड. आणि नेमकं भरायच्या वेळेला आड येतं तुझं लुगडं. ऐका अरे आता नितीन सोळंकी
आणखी म्हणतो नको करू चिंता तू अग नको करू ग चिंता तू मन करावं हे फिट नको करू ग चिंता तू मन करावं हे फिट ओ उमा आणि दागा बिलाची दाखव ना आणि मला दागा बिलाची दाखव ना पग भरतो ग नीट आणखी गायलं प्रत्येक उत्तर देणार आहे आणखी गायलं म्हणे भांडू नको अरे भांडू नकोस भांडखोरा आणि तुझी अंडी तू फोडी म्हणून बघा आणि मी गायलं माझ्या पोराला डॉल पाहिजे आणि संगती 2 बॉल पाहिजे त्या बाईच्या डोक्यातच आलं नाही म्हणे त्या डॉलला म्हणजे बाहुलीला बॉल नसतात का बाई त्या भरमावर गेली काय बाईचा अभ्यास सेक्स स्पेशलिस्ट वाटतो बाई अहो माझा विषय असा होता माझ्या पोराला डॉल पाहिजे आणि डॉल बाजूला ठेवून एक्स्ट्रा खेळायला 2 बॉल पाहिजे कुठले बॉल हो बाई असा विषय होता म्हणत हा शब्द नाही तर तुम्ही अंगावर घ्या बाई चिडली बुटक्या नाकाची तर म्हणे याचा अवतार याची भीती वाढते म्हणे भीती माझी खरंच भीती वाढते माझी खरंच भीती वाढते भीती हा रोगच असा आहे की भल्या भल्याचं काळीच फाडते भीती हा रोगच असा आहे की भल्या भल्याचं काळीच फाडते माझी भीती वाढते पण उमा तुला माहित आहे फक्त भीमीच्या खाली वाढते माझी भीती म्हटलं असेल तर टाळा वाजवा अजून खूप काही होणार आहे बघा मी टाळ्या वाजवायला सांगितलं लोक ठाण्या वाजवायला लागले गाण्यामध्ये दम पाहिजे तर म्हणे भांडू नकोस भांडखोरा तुझी अंडीच फोडीन वा रे वा बघा उत्तर लिहिलंय लय ताकद त्याच्यात वरतीचा पांड नितीन सोळंकी म्हणतो लय ताकद त्याच्यात वरतीचा पांड बाई फोडू नको त्याला बाई फोडू नको त्याला घर मुठीत अंड कटिंग आवडली दुसरी माझी कटिंग बघा तू भांडाया आली तर ही माझी कटिंग म्हणजे अंड फोडी मी काय म्हणतो रागाच्या भरात तू भांडाया आली तर नाही जात हालल तू भांडाया आली तर नाही जात हालल अगं तू फोडाया आली तर नाही जागता हालल आणि तू फोडाया आली तर आणि तू अशी फोडाया आली तर अंड तोंडात घालल बुटक्या नाकाची माझं अंड आहे ना अंड छोटी साईज नाहीये फुल साईज आहे आणि पौष्टिक आहे तुला असं तोंड फुल तोंड करावं लागेल बघ
म्हणतात. अंड अंड हो बाई. हा विषय काय होता, बॉल पाहिजे, समजी 2 बॉल पाहिजे म्हणे, बावलीला बॉल नसतात का? काय अभ्यास आहे तुमचा? वा रे वा. म्हणून अरे तू भांडाया आली तर नाही दत्ता हाल, तू फोडाया आली तर हे उमा, तू फोडाया आली तर अंड तोंडात घाल. शिलाची जोपासना करण्यासाठी जागेल, जिला वाईट बाईची संगत नकोसा वाटतो, की जगात बाई फुकून वागेल, पण जिला दुसऱ्या नवऱ्याचा अनुभव असं एवढं नाही. म्हणून बघा माझी मेवणी लय रूपवान आणि म्हणते लागून, ओ ही माझी मेवणी लय रूपवान म्हणते लागून, ही माझी मेवणी लय रूपवान म्हणते लागून, लय भारी तुमचं सामान झालं ना लय भारी तुमचं सामान, अरे लय भारी तुमचं सामान.
कसा काम करतो बघ, काम कसा राहतो बघ. हॅलो हॅलो अय मागणी बघायला लावा, माझ्याकडे बघायला लावा, बघायला लावा, इकडं बघायला लावा. अरे पुढचं झालं काम, बघायला लावा ना, बघायला लावा. हो बाई इकडे बघा, पुढचं झालं काम, अहो पुढचं झालं काम, अरे पुढचं झालं काम. काय म्हणते आता या मागून, अरे पुढ बाईला शपथ सांगतो, खोटं नाही बोलत. बाईला पुढून तर आवडतं, पण मागून जास्त आवडतं. अरे पुढचं झालं काम, दादा पुढचं झालं काम, पण आता या मागून, अरे पुढचं झालं काम आता या मागून. लय भारी तुमचा एक वेळ बाईलाही ऍक्टिंग बघायला लावा. तुम्हाला माझी शपथ आहे, बाईला हो बाई ऐका, माझी सवय लय घाण आहे, नाही बघणार तर मी तिथं जाईल. बघितलं पाहिजे ना, कव्वालीचा मुकाबला आहे हा. तुम्ही बघणारच नाही मग कसं होईल, बघणार ना. ऐका, अरे पुढचं झालं काम, बघा ना, ऐकते पुढचं झालं काम, माझ्याकडे बघाव. आता या मागून पुढं लय भारी, बघा लय भारी तुमचं सामान आला ना, बघा ना. हो बाई हो, बघा इकडं बघा, सामान बघा, सामान. हो बाई लय भारी तुमचं सामान आला ना.
अगं हे नकली आहे, नकली. हे उमा, हे नकली असं तर असली कसं असेल विचार कर. हा घाम बघ माझा घाम कसं काम असेल अंदाज लाव. हे तर नुसली ऍक्टिंग आहे, नकली. असलीचा कसा असेल विचार कर. हा म्हणून तर अरे 2-4 दिवसापासून होत आहे माझ्या मनात. अरे नडून बसले भावाची, नडून बसले भावाची, बोलू कस जनात. बाईनं एक गाणं गायलं पहिलं, त्याच्यात 3 ते 4 मुखडे गायले. मी सोडलं हे, त्या शोधत मी लावला होता. 3-3 तास माझा टन चालायचा. सोडलं ते एकच गाणं गातो होता, एकच. असं 2-4 दिवसापासून होत हे माझ्या मनात. नडून बसले भावाची, बोलू कस जनात. तुमच्यावर गेलं ध्यान. तुमच्यावर गेलं ध्यान माझं आवर्जून. तुमच्यावर गेलं ध्यान माझं आवर्जून. तुमच्यावर गेलं ध्यान माझं आवर्जून. लय भारी तुमचं सामान. गाणं हे बघा. हो बाई, बाई माझा खांब बघा, खांब. अरे करत मधला हाय तुमची. अरे करत मधला हाय तुमची, नाही मी करचे पुरती. उपाशी नाही मी धाडणार, उपाशी नाही मी धाडणार, काम पुरं झाल्यावरती. पोटभर में जवान, पोटभर में जवान, भाकरी भाजून देते. पोटभर में जवान, भाकरी भाजून देते. पोटभर में जवान, भाकरी भाजून. आणि लय भारी तुमचं सामान. ऍक्टिंग ऍक्टिंग बघा. हे बघा, खडे
शेवट आहे गीताचा शाक्त अहो चंद्रकांत अर्ध्या राती चंद्रकांत अर्ध्या राती मारली तुम्हाला हात गेले तर जाऊ द्या गेले तर जाऊ द्या 12 वाजून गेले तर जाऊ द्या 12 वाजून गीताची कल्पना ही मेवणी आणि तो मेवणा असतो नगरपालिकेत कामाला जसा माझा नितीर आहे पण तो सफाई कामगार असतो आणि ही एवढी घाणेरडी ही घरातली मोरी असते ना मोरी सफाई करत नाही म्हणून मोरीचं बीळ असतं ना पुरं चॉकअप झालेलं सगळी घाण घाण धड कोणाला ते साफच करता येत नाही पण तो स्पेशल कारागीर असतो आणि त्याच्याजवळ साफ करायचं सामान असतं सामान नगरपालिकेजवळ सामान असतं ते सामान घेऊन जातो तो इकडनं टाकतो तिकडनं टाकतो इकडनं टाकतो ही खुश होते काय झालं सामान तुमचं माझं काम बरोबर होतं तुमच्या सामानानं तुमच्या सामानामुळेच माझं काम होतं हो अजून घाला ना घाला अहो घाला घाला अहो पुढचं झालं काम अहो घाला ना पुढचं झालं काम पण आता या मागून पुढून झालं हो हो पुढून मोकळं झालं हो माझी उमाबाई हो बाई ए बाई पुढून झालं पण आता या मागून मागून जास्त घाण ठेवते अरे गेले तर जाऊ द्या आणि 12 वाजून अरे गेलं तर जाऊ द्या 12 वाजून अरे लय भारी तुमचं सामान थांबा थांबा तुम्ही लय घाई करता अरे लय भारी तुमचं सामान हो बाई अहो त्या बारक्या पोरांकडे काय बघता माझ्याकडे बघा की अरे लय भारी तुमचं सामान अरे लय भारी तुमचं सामान माझी चेतना माझी स्फूर्ती म्हणजे टाळ्या कलावंताची खरी ताकद कोणी एका शाहिरानं म्हटलंय की टाळ्यांच्या आवाजानं जर कलाकार कबरमध्ये असेल तो सुद्धा बाहेर निघून येतो म्हणून दुसरा विषय अभिनय बघा गाणं बघा तुम्हाला निश्चित आवडेल काय हे तरुण बांधव समोर आहेत वा वा